दरम्यान ठाणे मेट्रो रखडण्यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय पाहूया। आपल्याबरोबर जितेंद्रजी आव्हाड आहेत। काम संत गतीने चालू आहे। ज्यांनी गांभीर्याने घ्यायला पाहिजे गांभीर्याने घेत नाहीत। मागून आलेले पुढे गेले। दुर्दैवाची बाब आहे। आणि ठाण्याचं ट्रॅफिक म्हटलं तर आजकाल जीवावर येतं। जी कोणी वजनदार नेते आहेत त्या वजनदार नेत्यांनी आपलं वजन इथे खर्ची करावं। सुरुवातीला 2021ची डेडलाईन होती, ती मिस झाली। गेल्या वर्षी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चाचणी घेतली होती। पहिला टप्पा सुरू होणार डिसेंबरमध्ये सांगितलं होतं। ते रश्शीने खेचलेले ते मेट्रोल, ते रश्शीने खेचून वगैरे काहीतरी कर असे चाळे करण्यापेक्षा ते सुरू केलं असतं तर बरं झालं असतं। काल एका मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन, ज्याचं TBMचं उद्घाटन झालं, ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं। हा प्रकल्पाची गरज नसती जर ठाणे मेट्रो सुरू झाली असती, कारण की ट्रॅफिक कमी झालं। एक प्रकल्प आहे ज्याची गरजच नव्हती, पण ती आधी असं आहे की ठाण्याला ज्याची गरज आहे ती गरजच कोणी ओळखलेली नाही। ठाण्याला मुख्य गरज आहे पाण्याची। हायकोर्टामध्ये तुम्ही लिहून देता, हायकोर्ट विचारतं पाणी आहे का? हो पाणी आहे ना, पाणी आहे, पाणी आहे। आणि ह्या वेळेस जर पाऊस पडला नाही तर ठाण्यातल्या घराघरात पाणी नसेल, घराघरात। म्हणजे मी फक्त मुंब्रा कळवा विरुद्ध बोलत नाही, सर्वात कीव येते ते घोडबंदर वासियांची। प्रत्येक सोसायटीला 4 ते 5 लाख रुपये टँकरची बिलं भरावी लागतात, आणि तरी गरीब बिचारी माणसं मतं देत आहेत। त्या मतांचा तरी सन्मान ठेवा आणि काहीतरी पाण्याची सोय करा। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे।